किती छान आहे ना. अरे ऐक ना, आज व्हॅलेंटाईन्स आहे. माझं गिफ्ट कुठे आहे? चल घेऊ. सुरुवातीला सगळे रिलेशन असेच असतात, नंतर कळतं कोण किती पाण्यात आहे ते. असं काय केलं होतं मी? किती सोडून गेली मला. सगळंच तर केलं होतं. कुठे कमी पडलो? अरे काय एवढा दुःखी होतोयस? सगळ्या मुली अशाच असतात रे. तू एकटाच नाही आहेस या जगात. सब बेवफा आहे. अरे यार, कुठे आले मी? किती फेक वाटतंय सगळं. का आलोय मी इथे? येऊन तर सुंबासारखा दुसऱ्यांच्या प्रेमाचे चाळे बघतोय आणि हिला हिला तर काय बोलायचंच नाहीये. काय बोललास? नाही, मी काय नाही बोलू. तू काय बोलूस तू? अरे यार, बोलायचंच नाहीये तर का भेटलोय आपण आज? मस्त दुसरा प्लॅन होता माझा आज. का? तू नाही बोलू शकत? आणि कोणता प्लॅन ग? ओ सॉरी सॉरी. अच्छा हां, तुम्हाला आता माझ्यासाठी वेळ नसेल ना. असतील तुमची आता दुसरी महत्वाची कामं. मला काय? बघा, वेळ देण्याबाबत कोण कोणाला सांगतं. इथे साधा एक कॉल उचलत नाही, आला मोठा. जरा आरसा तरी समोर ठेवायचा बोलण्याआधी. हे जरा जास्तच होतंय आता. तुला नसेल बोलायचं ना, चल निघूयात आपण. तू जा आणि कर तुझं तुझं एन्जॉय. तो सांग ना, तुलाच घाई झाली जास्त. कोणीतरी वाट बघत असेल. माझंच चुकलं. मी आधी कॉल करून बोलायलाच नको होतं. मी त्याची फॉर्मॅलिटी पूर्ण करायची होती, तर नसतं बोलायला तरी चाललं. अच्छा, तर तुझ्यासाठी आतापर्यंत जे जे केलं ते सगळं काय फॉर्मॅलिटी होती का? म्हणजे तुझ्यासाठी मी काहीच केलं नाही. आधी आठव आणि मग बोल. हा, आठव. आठव जरा तू पण. सांगतो तो कुत्रा दिसत होता. तो दुर्गा सर तुला नाही माहिती. अबे काय तू कधी आलीस? आताच. अच्छा, चांगलं आहे चांगलं. चला मी निघते. हो. बाय द वे, तुझा बॉयफ्रेंड खूप क्यूट आहे हा. साजण 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 रे तू, साजण 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 रे तू, साजण 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 साजण. तारा रा 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 रा, ला रा रा
हेलो ब्यूटीफुल कपल, क्या चल रहा है? तू इकडे कशी? सुहास, तू काय करते इकडे? आणि विला कशाला आणलं इथे? अरे हो, आपण बसून बोलूया का? हा, आता बोला. तुम्हा दोघांनी जो वेडेपणा लावलाय ना, त्यासाठी आम्हाला इथं यावं लागलंय. हो ना. काय रे, कसे रे तुम्ही एवढ्या वर्ष रिलेशनशिप मध्ये आहात आणि थोडासाही विश्वास नाही एकमेकांवर? अगं किती छान सरप्राईज अरेंज केलं होतं आणि या व्हॅलेंटाईनसाठी तुला. पण ते सरप्राईज सोड, तू इथे येऊन रडत बसलीयस. काय सरप्राईज? हो मग, बिचारा किती एक्सायटेड होता या दिवसासाठी. त्याने रिंग घेतली होती तुझ्यासाठी, तीही तुला आवडेल अशी. मला ऐक ना, ही कशी वाटते तुला? आईला एक नंबर आहे. कारगीसाठी घेतलीस ना? अगं हो, मी विचार करतोय व्हॅलेंटाईन्सचा हाच सरप्राईज द्यावा. एक नंबर. तू आलीस रडूबाई सारखी रडत. अच्छा, तर ती यासाठी तुझ्याकडे रडत आली होती तर? असं कसं करू शकतो तो माझ्यासोबत? त्याला पाहिलं मी तिला रिंग देताना, तशी तशी मला हवी होती तशी. हो ना, आणि तू काहीतरी वेगळाच अर्थ काढलास. असं असतं का प्रेम? हीच का तुमच्या आयुष्यभराची साथ? अरे एवढा विश्वासच नाहीये एकमेकांवर तर कशाला राहता या रिलेशनशिप मध्ये? तरी एक बरं, आपल्याला वेळेवर कळलं म्हणून आपण किमान यांना सांगायला तरी आलो. नाहीतर हे न बोलताच निघून गेलेस. हॅलो, कोण बोलतंय? ते कोण बोलते ते जाऊ दे. तू आधी माझ्या मित्राच्या जेफ पासून लांब राहा. ओ अच्छा, तू ती मितालीस ना? समजलं समजलं. ते महत्वाचं नाहीये. मी काय सांगितलं समजलं ना तुला? लक्षात ठेव. ए हॅलो, एक्सक्यूज मी, आमचं असं काहीच नाही आहे. आम्ही फक्त चांगले बेस्ट फ्रेंड्स आहोत. आणि उलट मीच तुला कॉल करून सांगणार होते की मानवपासून लांब राहा. आणि म्हणणार मानवने गिफ्ट दिलाय म्हणे तुला रिंग. एवढे इथपर्यंत पोहोचलात का तुम्ही? अरे काय बोलतोयस तू हे? अरे तसं काहीच नाहीये. ती अंगठी खरं तर त्याने गार्गीला गिफ्ट करण्यासाठी घेतली होती या व्हॅलेंटाईनला. अच्छा, असं झालं होतं का? अरे पण गार्गीने किती मोठा गैरसमज करून घेतलाय. तिला वाटलं की ती रिंग त्याने तुलाच दिली आहे. आणि मला एक सांग रे, ती का तुझ्या हातात हात घालून बसली होती? अरे हेच तर कारण आहे. तिला वाटलं की तुमचं काहीतरी सुरू आहे. अरे यामुळे इश्यू क्रिएट झालाय तर मानवलाही वाटलं की तुमच्यात काहीतरी चालू आहे. आपल्याला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर त्यांचं रिलेशन तुटेल, जे आपल्याला बिलकुल नको. ओके, मला माहिती आहे ते या व्हॅलेंटाईनला भेटणार आहे. आपण एक काम करू, त्यांचा गैरसमज आपण तिथंच जाऊन सॉल्व्ह करू. अगं चल ग, यांना काय करायचं आहे ते करू दे. आपण आपला व्हॅलेंटाईन तर एन्जॉय करू. हे आपला व्हॅलेंटाईन? येस, वी आर इन अ रिलेशनशिप. अरे हे कधी झालं? अरे आत्ताच. चला आम्ही निघतो. तुम्ही बसा दुसऱ्या कपल्सला बघत. बाय.
सॉरी. आधी तरी सांगायचं असं काहीतरी करणार आहेस ते. अगं असं कसं सांगणार आहे, ते सरप्राईज होतं ना. आणि तू पण काय कोणत्याही गोष्टीचा गैरसमज करून घेतेस कधी पण. जसं तू केलंच नाहीस ना. बरं बाबा, चुकलं माझं. नाही, माझंच चुकलं, माझ्यामुळे हे सुरू झालं सगळं. बरं, आता ते सगळं विसरून जाऊयात आणि पुन्हा नव्याने सुरुवात करूयात. हां, आणि आतापासून आपल्यात कोणतेही गैरसमज नको. जे काही असेल ते बोलून सॉर्ट करू. ओके मॅडम, जैसे आपकी आज्ञा. आता जायचं कुठेतरी फिरायला. हो हो, जाऊया. आधी रिंग तर दे. कसली रिंग? मी कधीच ती देऊन आलो परत. जा बाबा, मला नाही यायचं तुझ्यासोबत.